वारकरी संप्रदायाचा सल्ला एकत्र झाल्याशिवाय हा परमार्थ मायबाप चालणार नाही। माझं कसं आहे, सलामी दिल्या दिल्या घडी पाडून चालणार नाही, कारण ते टिकणार नाही। त्याच्यापेक्षा त्याला खेळवून खेळवून बघतो आता कसं असेल तसं। महाराजांनी सांगितलं, कोणी हल्ला करल, विनायकराव चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतोच। कारण खरं बोललं की सख्य आईला सुद्धा राग येतो। शिंगाडे महाराज म्हणतो तसं नीट बस, बरोबर 2 तास होती दिवस उगू दे दिवस। भ्या कोणाला दाखवायचं असतं, गडी आपल्या हरी बघून बोलायचं असतं। बघू आता अनाप की बार कुणाचं सरकार, कारण कसं आहे, आपण वारकरी संप्रदायाची माणसं आहे। आपण राजकारणाविषयी बोलायचं ना, आपल्याला काय करायला राजकारणात, सत्ता आज आहे उद्या नाही। आपण सत्तेच्या पाठीमागे लागणारी माणसं नाही। कालचा पेपर आज चालत नाही, गेल्या वर्षीची पुस्तकं आज चालत नाही, कारण पोर्शन बदलला, कारण तो चालत नाही। पण 700-800 वर्षाचं वाङ्मय मायबाप आज चालतं। रूप पाहता लोचीने आंबाट झालं नाही, आंबाट होणार नाही, कारण पारख ही पारख्याने करायची असते। असेल जो रत्न पारखी, सोन्याला कस लावा लागतो, अग्नीतून बाहेर निघावं लागतं, त्यावेळेला ती 24 कॅरेट सोनं असतं। पण ती सोनं पाठीमागे राहिलं आणि अशा बेंटेक्सला दर आला। कारण कसं आहे, ज्याचं मोठं दुकान असतं ती दुकान उघडायला कधीच गडबड करत नसतं, 9 साडेनऊ वाजता निवांत आंघोळ करून उघडत असतं। पण ज्याचं बारकं दुकान असतंय बिगर आंघोळीच ते दुकान उघडत असतंय, कारण त्याला माहिती आहे गिरायक आपल्याकडे येत नसतंय। पण कसं आहे, भजीवाल्यानं जर सोनाराच्या कडेला टपरी टाकली, भजी विकणारानं सोनाराच्या दुकानाच्या कडेला जर टपरी मालक अशी टाकली, तर सोनाराचं हे गिरायक आणि ह्यानं आयुष्यभर भजी तळलेली बरोबर असते। आज तुझा काटा काढतो, काटा काळजीच करू नको। बिदरच्या बादशाला त्या दामाजी पंताचा अंत कळला नाही की झाड की पत्ती कालचा कोला होकर येऊन मेला। आज तुझी कत्तल की रात आहे, काळजीच करू नको। कुणाला विदम दिला असेल पण माझ्यापाशी चालत नाही, कारण कसं आहे, हल्ला केल्याशिवाय चालत नाही। अहो माऊलीने तुकोबरायानं हल्ला केला म्हणून मायबाप तुम्ही आम्ही आज या ठिकाणी आहे। कारण कसं आहे, तरुणांचा हल्ला, श्रीमंताचा गल्ला आणि असा वारकरी संप्रदायाचा सल्ला एकत्र झाल्याशिवाय हा परमार्थ मायबाप चालणार नाही। म्हणून संघर्ष करावा लागणार आहे आपल्याला सत्यासाठी। कारण एखाद्या पुलाचं जर काम चालू असेल तर त्याला बळी द्यावा लागतो, त्यावेळेला पूल चढतं। तसं वारकरी संप्रदायासाठी मायबाप माझ्या माऊलीच्या मात्या पित्याने बळी दिला, देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली मायबाप। त्यावेळेला हा वारकरी संप्रदायाचा कळस आज चालू झाला आणि त्यावेळेला हा पूल निर्माण झाला। या ठिकाणी जे दिंडीचे मालक चालक मासाळे परिवार यांच्यातर्फे 121 रुपयाचं बहुमान आले तरी यांनी स्वतः स्वीकारावं।
धन्यवाद धन्यवाद. पांडुरंगाचा उत्तम आशीर्वाद. 101 रुपये 121 रुपये 21 कोटी समजतो मायबाप. कारण कोणी कुणाला पैसे देत नसतं मायबाप. लेकरानं जर रुपया मागितला चॉकलेटला तर पटकन आपण त्याच्या फबडात मारतो. पण बेंबीच्या देटाला माणसाच्या कळ लागल्याशिवाय कुणाला कोण पैसे देत नाही. आणि असेल जो रत्न पारखी पारख ही पारख्यानं करायची असते. सोनाराला सोन्याचा कस कळत असतो. म्हणून महाराजांनी सांगितलं हल्ला करावाच लागणार आहे विनायकराव. आणि हल्ला केल्याशिवाय चालणार नाही. आणि परमार्थात कलियुग उद्धार हरीच्या नामे ह्या परमार्थात तरायचं जर असेल तर हरिनाम घेतल्याशिवाय मायबाप तरणार नाही. म्हणून हल्ला ही करावा लागणार आहे. महाराजांनी सांगितलं GST गुरव सांगत तस. एड्या रूप पाहता लोचनी माऊलीने सांगून ठेवलं तसं जग चालतंय. तुझं चोराचं कोण ऐकायला नाही. गुरु सांगल तसं म्हणतो. तुझं चालणार नाही. तुझं कोण ऐकणारही नाही. बोलणं सोपं असतं पण आचरणात आणणं फार अवघड असतं. महाराजांनी सांगितलं टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू. अहो ही टिळा वारकऱ्याचं भूषण आहे मायबाप. कपाळे गंधन खरं बोलायचं बंद म्हणतो. आळंदी पसतं देहू पसतं वारकरी आला कपाळाला गंध आहे. स्त्री असू द्या पुरुष असू द्या चला माऊली चला माऊली चला माऊली. एवढं जिव्हाळ्याचं नातं आणि एवढं प्रेमानं बोलते ते. कपाळी गंध असणारा माणूस कधीच खोटं बोलणार नाही. पण हीच जात खोटं बोलणारी आहे का. त्याच्या कपाळाला गंध बघा. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ज्याने विठ्ठल मात्रा घेतले त्याने पथ्य सांभाळावे. जर पथ्य सांभाळले तरच आजार नीट होणार आहे. जर पथ्य नाही सांभाळले तर आजार नीट होणार नाही. ह्याचं कसं झालंय 2 कारखाना ताब्यात पण शुगरचा आजार खायची परवानगी नाही. तस ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळे. पथ्य सांभाळे तर विनायकराव आजार नीट होणार आहे. नाहीतर आजार नीट होणार नाही. अशी गडबड करायची आहे हित वळवळ चालणार नाही. अरे गडबड करायची आहे हित वळवळ चालणार नाही. मंगळवेळाच्या नादाला लागायचं नाही. मंगळवेळाच्या नादाला या ठिकाणी जे आपले सगळं नियोजन लावून दिलं असे नागनाथ ते पंढरपूर पायी दिंडी येणाऱ्या दिंडी चालका करून 100 रुपयाचं बहुमान आलं तरी त्यांनी स्वतः स्वीकारावं. धन्यवाद धन्यवाद. येड्या असा लक्ष्मी पुत्र जन्माला लागतो तो आमुषाला जन्मल्याला. हे बघ कोणीकडे येऊ दे बँकेत आपल्या जमा होणार. अरे काळजीच करू नको. जोहार माय बाप जोहार. अहो माझा जालिम कारभार त्या धन्याच्या रजेने करतो की जी माय बाप जोहार. ही ममता यावा पाटली न मोठी
त्याची बेटी अन लक्ष लक्ष पती येते तिच्या भेटी म्हणे ऐका की जी माय बाप जोहार झडून पडते गळा तुकडा पाका शिळा म्हणून त्या बद्दल आज तुमच्या या स्थळा आलो की जी माय बाप जोहार या गावची पांढर सारी ओस पडली गावची पांढर सारी ओस पडली थोर थोर कुळे नाहीशी झाली आणि नवद्वारे कैशी नागविली आणि संतती आपल्या पोटी पुसती की जी माय बाप जोहार जाऊन देव ऋषी आणती घरा त्याच्याकडून लावती चुलीतील अंगारा आणि की उरपा ते पकाचा कोंबडा खायरा लिंब नारळ उतारा करते की जी माय बाप जोहार आणखी एक खापराचे भदाडे त्याला चुन्याने पांढरे चौकडे आणि दिवस मावळायच्या पुढे तीन टिकटण्यावर ही पूजितो की जी माय बाप जोहार ह्याच कसं झालंय मला रोजाचा महिनाला नवीन मुजावर झाला रोजाचा महिना आला की मग हे मुजावर होणार तसं चालत नसतं तुका म्हणे ते पाहिजे जातीचे आणि येड्या गावाचे काम नाही अहो गावल मालिकाचा पूजितो गदा ही वर्षातून फकीर होतो एकदा मगरोला होतो थंडा आणि हिंदू मुसलमानाचा मलिदा म्हणून मायबाप खाती खरकटावून जाऊन जनार्दन बाबाचे द्वारी एक नातावर कृपा सारी दुर्वास मिळाले आढळ पद भारी म्हणे ऐका की जी माय बाप जोहार अशी बुळबुळ करायची नाही हित वळवळ चालणार नाही अरे बुळबुळ करायची हित वळवळ चालणार नाही अरे नाग डुलतो म्हणून आजगारानं डुलून चालत नसतं कधी आजगारानं जमिनीवरच लोळायचं असतं सर्वात उंच असतं त्याला साग म्हणतात माणसाची चाहूल लागत फडी करतात त्याला नाग म्हणतात आणि जंगलात डरकाळी फोडतो त्याला वाघ म्हणतात वाघ म्हणून बुळबुळ करायची नाही हित वळवळ चालणार नाही अरे बुळबुळ करायची नाही हित वळवळ चालणार नाही मंगळवेड्याच्या नादाला मंगळवेड्याच्या नादाला लागायचं नाही मंगळवेड्याच्या नादाला करायचे मंगळवेड्याच्या नादाला मंगळवेड्याच्या नादाला लागायचं नाही काय मंगळवेड्याच्या नादाला लागायचं नाही मंगळवेड्याच्या नादाला लागायचं नाही